बहुसंख्येने उपस्थित सर्व पत्रकार व नागरिकांचे मी या आजच्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रथमतः स्वागत करतो आणि सर्व पत्रकार हे आमच्या खळदे कुटुंबाच्या निमंत्रणाला आवर्जून आल्याबद्दल त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो। तर आजच्या पत्रकार परिषदेचा विषय हा आहे की काही दिवसापूर्वी आमच्या खळदे कुटुंबातील सदस्यांवर एक आरोप झाला की आम्ही सोसायटीत मंत्रा सोसायटीमध्ये आम्ही क्लब हाऊसमध्ये मीटिंग चालू असताना काही जणांवर आम्ही मारहाण केली। या बाबतीतचा खुलासा करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत। तर प्रथमतः मी खळदे कुटुंबातील सदस्य म्हणून आमच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे खंडन करतो। आम्हाला हे कोणतेही आरोप मान्य नाहीत। हे सर्व आरोप बिनबुडाचे आणि कोणताही पाठपुरावा नसलेले आहेत। माझा व माझ्या कुटुंबाचा सर्व पोलीस यंत्रणेवर व पत्रकारांवर विश्वास आहे, यात काही दुमत नाही। आम्हाला आमची तक्रार ज्यांच्या विरुद्ध आहे त्या श्रीमती रेखा वाघ आणि सिद्धी वाघ, हेमंत सपकाळ आणि त्या बिल्डिंगचे चेअरमन हे शांताराम कोकाटे यांच्या विरुद्ध आम्ही आमचे अर्ज केलेले आहेत। तर सदर ही महिला व त्यांची मुलगी ह्या A1 बिल्डिंगमध्ये मागील 13 महिन्यापासून वास्तव्यास आहेत। खरं तर सोसायटी सुरू होऊन हे 5 ते 6 वर्ष झालेले आहेत। म्हणजे 2021 मध्ये मंत्रा सिटी काकासाहेब खळदे नगर ह्याची सुरुवात झालेली, पण आता ह्या महिला मागील 13 महिन्यापासून आल्या आणि ह्यांनी काही ना काही कारणावरून आमच्या खळदे कुटुंबांना किंवा आमच्या पैकी आमचे भाऊ आहेत त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली। छोट्या छोट्या गोष्टींवरून सोसायटीत वाद करणं, सोसायटीत लहान मुलांना त्रास देणं, ह्या अशा सगळ्या गोष्टी चालू केल्या। तर सदर महिलेवर पोलीस स्टेशनमध्ये 15 NC आहेत त्यांच्या विरुद्ध एक त्यांच्यावर गुन्हाही देखील दाखल आहे। त्याची सर्वांना मी प्रत दिलेली आहे। परत त्यांचा कर्जत पोलीस स्टेशन इथं पण त्यांच्यावर काही गुन्हा आहे, याची पण चौकशी पोलीस करत आहेत आणि तुम्ही पण पत्रकारांनी सर्व माहिती व्यवस्थित पोलिसांकडून घ्यावी ही आमची विनंती आहे। तर पुढे ही महिला मंत्रा सिटी काकासाहेब खळदे नगर येथील रहिवाशांना, आता इथे तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात लोक उपस्थित आहेत सोसायटीमध्ये। तर ही लोक सगळी तर खोटं बोलू शकत नाहीत की एक महिला जर नुसती आरोप करते त्याच्या विरुद्ध 5 बिल्डिंग आहेत, त्यांची एकच बिल्डिंग आहे, त्यांच्या विरुद्ध 5 बिल्डिंग आहेत आमच्या जिथे ह्या आज पत्रकार परिषदेसाठी सगळे उपस्थित आहेत। तर इथे तुम्ही स्वतः पत्रकार सगळे त्यांना प्रश्न विचारू शकता। असं नाही आहे की आम्ही काही बनाव केलाय किंवा काय, असं इथली कोणतीच गोष्ट नाही। मंत्रा सिटी काकासाहेब खळदे नगर इथे सदर महिलेचे वर्तणूक ही दादागिरीची, म्हणजे कोण त्यांच्या विरुद्ध काय आवाज उठवला तर तमाशा करणे किंवा त्यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करणे। तर हे सगळे प्रकार आता आम्ही तुम्हाला PPTच्या स्वरूपात आम्ही सगळं तयार केलंय, तर प्रोजेक्टरवर आपल्याला सगळे दिसतील। तर मी थोडा वेळ थांबतो, प्रोजेक्टरवर तुम्हाला ते सगळं सांगण्यात येईल। मला फोटो ते दिसेल की जी गाडी लावलेली आहे ती रस्त्याच्या साईडला आहे, खांबाला खेटून आहे। त्या खांबाला खेटून असून सुद्धा या मॅडमनी काय केलं ते ह्या बाईनी डायरेक्ट काच फोडली त्या गाडीची। काच तर फोडलीच, त्याच्यानंतर परत ग्रुपवरतीही त्यांनी टाकलं की सकाळी मी मोठा दगड घेतला आणि त्या गाडीची काच फोडली, जगा आणि जगू द्या। पॉइंटर चल मी दाखवतो बघा, जगा आणि जगू द्या इथं बोलते। यात मॅडमच्या ओळीवरती पण एक NCR दाखल आहे, तिच्यावरती ती मारहाण केल्याबद्दल एका सोसायटीच्या मेंबरला त्याच्या घरात घुसून त्याचा व्हिडिओही आहे। तिथं तुम्हाला दिसेल
फोटोमध्ये दिसतात ते हे कोकाटे उजव्या हाताला, इथं डाव्या हाताला त्यांच्या एका पायात चप्पल नाहीये, ती चप्पल त्यांनी हातात घेतलीये. आणि एक UPSCची प्रिपरेशन करणारा विद्यार्थी जो आपल्या सोसायटीमध्ये भाडेकरू आहे, त्यांनी फक्त काय केलं तर A1 बिल्डिंग आहे आणि B1 बिल्डिंग आहे, खालती कॉमन कचऱ्याची पेटी आहे. फक्त त्यांनी कचरा यांचा B1 आणि A1 मध्ये वाद आहे या मॅडमचा, तर तिने काय केलं, कुणी तिथं कचरा फक्त तिच्या इथं फक्त तिच्या डस्टबिन पाशी टाकला, तर तिने त्या मुलाला चपलीने मारलं आणि उदाहरण केलं. म्हणजे लोकांवरती दहशत माजवायचं प्रयत्न. तिच्या उजव्या पायातली चप्पल आहे, ती चपलीने मारली, बाजूला तो बसला नाही. हे सेक्रेटरी तिथला ही बाई आणि अजून एक मनुष्य तिथला तो काय हेमंत सपकाळ आणि हेमंत सपकाळ, कोकटे आणि रेखावा. इथं चपलीने मारताना त्याला दिसतात, त्याला उचलून या दोघांनी आणला. ते पोरग आता UPSC प्रिपरेशन केलं, त्याला माहिती आहे तर एक जरी FIR किंवा केस झाली ती डिफेंड करायला त्याचा वेळ लागणार आहे. UPSC प्रिपरेशन आता मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बद्दल केलेलं नाही, एवढं सोपं नसतं एखाद्या केससाठी स्वतःहून पुढे येणं. त्या मुलांनी घाबरून शेवटी तो पुढे येत नाही, तो घाबरून पळून गेलेला आहे. आता याची सुमोटो पण होऊ शकते, हे यावी याचा लाईव्ह व्हिडिओ आहे, याचा पुरावे पण आहे. आणि या बाईचा म्हणजे वरतून त्याच्यावर अंदाज येतो, जी इथं न्यायासाठी बोलते ती काय करते. आता इथं मी दुसरा व्हिडिओ लावतोय, साईज राहू देत, प्ले कर. सिद्धी वाघ तुम्हाला उजव्या हाताला दिसेल, जिच्यावरती मगाशी जी NC दाखवली ती NC हिच्यावर नव्हते ह्या भांडणापायी. आणि डाव्या हाताला फ्लॅट मध्ये आत घुसून रेखा वाघ आणि सिद्धी वाघ मारताना तुम्हाला दिसते. माझी चेअरमॅन मिलिंद पंदिलवार, मिलिंद पंदिलवार घरामध्ये घुसून त्यांनी NCR केस नोंदवलेली आहे. आता हा आणणारा तो व्हिडिओ आहे, त्याच्यावर मी हा व्हिडिओ तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना शेअर करतो नंतर. पुढचं मारायला शेती येते. तर असे अनेक व्हिडिओ आपल्याकडे आहेत त्यांच्या विरुद्ध, ते काय काय गोंधळ घालतात. आता हे नागरिकांनी आमच्यापर्यंत दिले, तिथे आम्ही सोसायटी मेंबर जे आहेत ते आमच्याकडे कंप्लेंट घेऊन येतात नेहमी की खळदे कुटुंब आम्हाला तुमची मदत हवी. आज इथे बघू शकता तुम्ही, बहुसंख्येने सगळे उपस्थित आहेत. त्यांना एकच अपेक्षा आहे की या बाईकडून आम्हाला जो त्रास होतोय त्याच्यातून आमची सुटका करा. तर ह्याच्या विरुद्ध आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. परत मी असं पण सांगू इच्छितो की खळदे कुटुंबातील काही आमच्या जणांवर तिने गुन्हा नोंद केला. तर आमची खळदे कुटुंबातील ज्यांची ज्यांची नावं तिने घेतली, त्यात सौरभचं नाव आहे, माझं नाव आहे, डॉक्टर चिरागचं नाव आहे, अजून भावेश खळदेचं नाव आहे. तर आम्ही सगळे उच्च शिक्षित असून आमचं काही आम्ही काही गावगुंड नाही आहे किंवा आम्ही कोणाला रस्त्यावर काही मारहाण करणारी लोक नाही. आम्ही जे काही आमच्यावर एक पण NC नाही आहे, आमच्यावर कोणावर कुठला मागील गुन्हा पण नाही. ही बाई आल्यापासून ही पहिली वेळ आहे की आमच्यावर ही NC आणि हा गुन्हा आमच्यावर तिने दाखल केलेला आहे. तो पण पूर्णपणे खोटा आहे, त्याची पोलीस चौकशी करत आहेत. तर आपण पुढचे व्हिडिओ अजून बघूया. डीन आहे, DY पाटीलची डीन, ती तिच्या प्रोफेसर बरोबर परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्याच्या घरी जेवायला आली. तो काश्मीरी प्रोफेसर आहे आणि ही मॅडम डीन आहे. ह्यांना यांच्या घरात घुसली फक्त का तर सोसायटीमध्ये हिचा दबदबा आहे आणि तिने त्यांना त्यांच्या घरातनं झिंजा धरून ओढून खालती आली. शेवटी वादविवाद झाला. त्या मॅडमनी म्हणली की या बाईच्या तोंडी लागणं काय अर्थ नाही. तिथं दारासमोर त्याच्यावरती त्या बाईने डायरेक्ट हमला केला, झिंजा पकडायच्या बाईच्या. हा व्हिडिओ आहे. आता हा व्हिडिओ रस्त्यावर केला तिने मुद्दाम, तिथं आतमध्ये कॅमेरे असल्यामुळे. ला फिटनेस जिम समोर DY पाटीलच्या ज्या डीन आहेत त्यांच्यावर हल्ला केला तिने. तिथे संचाली मॅम म्हणून त्या मॅडम आहेत, त्या म्हणलेल्या की मी NC करून हे सगळे करते. पण नंतर त्यांना या सोसायटीच्याच लोकांनी सांगितलं की बाई अग्रेसिव्ह आहे, ती विनाकारण खोट्या FIR नोंदवती, हे नोंदवती. तेव्हा ती म्हणली की ठीक आहे, तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर मी पण तिकडे येते. आता त्या आलेल्या आहेत, पण त्यांना ह्याच्यावर कॅमेरा यायचं नाहीये, ते सरळ सरळ बोलतात. याची सारीशा सुमोटो करता येईल. आता कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी काय सांगितलं की श्री आमदार सुनीलनाथ शेळके यांच्याशी त्यांचं बोलणं आलेलं आलं. सुनीलनाथ शेळकेंसंग ती आजपर्यंत कधी भेटलेली नाही, तिथं त्यांच्याशी बोलणंही नाही झालं आणि ती त्यांच्यासमोर आमची बाजू मांडते, स्वतःची बाजू मांडते आमच्या विरोधामध्ये. तर तुम्ही पाहता की तिच्या विरोधात सुनील शेळके
साहेबांच्या विरुद्धच तिने हे केलेली आहे, एनसी केलेली आहे. एनसीची नोंद आहे. हे झालेलं आहे 12 फेब्रुवारी 2025ला. म्हणजे ती टीव्ही समोर काहीतरी बोलायचं आहे पत्रकार परिषदेमध्ये, अशी दिशाभूल करायचा प्रयत्न केला. एक शेवटचा व्हिडिओ हा इथं टर्फवरती तुम्ही बघा. आमची इथं प्रायव्हेट प्रॉपर्टी पण आहे बाजूला. प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती ही बाई डायरेक्ट अग्रेसिव्ह होऊन तिथं आत आली, मुलांना शिवीगाळ केला आणि ग्राउंडवर जाऊन झोपली नाही, लोळत होती. आता तुम्ही म्हणतात व्हिडिओ बंद करतो आणि तिथं फक्त हेडलाईन वाचा. ह्या सगळ्या ती व्हॉट्सअप ग्रुपवर धमकवतीये, शिव्या देते, उलट बोलते. बघा सकाळी मी मोठा दगड घातला, हे मला नाही वाटत कोणत्या एका नॉर्मल सिटीजनचं काम आहे. हा दुसरी गोष्ट, मी तिला खळदेला सोडणार नाही, मी सर्व खळद्यांचा माज काढणार आहे. ग्रुपवरती चुत्त्या बोलते डायरेक्ट सगळ्यांना, तू काय चुत्त्या आहेस का म्हणून असं ती जे म्हणलं. अरे असे शब्द आता ही महिला काय करते तर ह्याच्यात स्वर्गीय किशोर आवारेंचा संबंध आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करते. तर त्याच्याबद्दल आमचा असा खुलासा आहे की ही धमकी ज्यांच्या नावाने आम्हाला देते की आम्ही त्यांच्या ह्याच्यात काय आमचा सहभाग आहे, तर आम्ही आज पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि गेले 3 वर्ष या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तरी पण मुद्दामून ती आमच्या कुटुंबातील काही सदस्यांचा, ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही, अशा लोकांची ती नावं घेते, त्या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न करते. आता तिने एक आरोप असा पण केला होता की क्लब हाऊसमध्ये जी मीटिंग झाली त्यात संकेत खळदे हे आले आणि तिथं उपस्थित होते आणि त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून आमच्यावर दादागिरी केली. तर ह्याचं स्पष्टीकरण असं आहे की संकेत खळदे हे त्यावेळेस आमराई हॉटेलमध्ये काही कामानिमित्त आले होते. तर त्याचा पुरावा देखील आणि CCTV फुटेज हे आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि परत ती माझ्या जीवाला धोका आहे असे अर्ज पोलीस स्टेशनमध्ये करते आणि अर्जात नावं कोणाची टाकते तर आमदार सुनील शेळके यांचं आणि आमचे काका चंद्रभान खळदे यांचं ती नाव टाकते. तर ती नावं टाकते, याच्या मागे तिला हे प्रवृत्त कोण करते, ह्याच्या मागे कोण अदृश्य शक्ती आहे की तिला ती साथ देते, ह्याचे आम्हाला उत्तर हवं आहे. याचा तपास पोलीस आणि पत्रकार बंधूंनी करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. आणि सोसायटी मीटिंग म्हणजे काय असतात विषय, रस्ते, पाणी, स्वच्छता या मूलभूत गरजांवर विषय असतात. हे विषय भरकटून ती चुकीचे आरोप आमच्या कुटुंबावर आणि तेथील रहिवाशांवर ही करत आहे. तर आम्हाला एवढीच विनंती आहे की आम्हाला तुम्ही सर्वांनी न्याय मिळवून द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि चेअरमन सोसायटीचे चेअरमन आहेत. नमस्कार. प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचे आणि भगिनींचे मी मनापासून आभार मानतो की आपण दखल घेतली, आपण एवढ्या मोठ्या प्रमाणे उपस्थित राहिलेत, तसेच सोसायटीतले सर्व नागरिक उपस्थित राहिलेत, तसेच इव्हन सोसायटीमधील पण 70% नागरिकांना त्या महिलेचा किंवा त्यांचा त्रास आहे, पण ते घरात जाऊन दहशत करतात, मारहाण करतात, भीतीपोटी ते येत नाही किंवा फ्रंटला येत नाही, पण ते प्रत्येकजण कॉल करतात, यांच्या संपर्कात हे काही गोष्टी यांना सांगतात. ज्या ताईंनी किंवा ते सिद्धी वाघ जे कोणी आहे किंवा रेखा वाघताई जे आहेत, आजपर्यंत मी कधी त्यांना भेटलो नाही, मी कधी त्यांना समोर बघितलं नाही. उलटं तेच मला काही ना काही कामानिमित्त मला कॉल करतात, मेसेज करतात, माझ्याकडनं काम करून घेतात. मी जसं प्रभागात काम करतो, तळेगाव शहरात काम करतो, तसंच त्यांचं काम करून देतोय. असंच त्यांनी मला इलेक्शनच्या वेळेला मेसेज देखील केला होता, संकेत भैया तुमचा आमचा सदैव तुम्हाचा आशीर्वाद असेल, असाच निस्वार्थी नगरसेवक आम्हाला हवा आहे, त्यासाठी सदैव आमचा आशीर्वाद राहील. आणि माझा मेसेज खूप खूप धन्यवाद काकू, असाच आशीर्वाद बरोबर नेहमी राहू द्या. आणि ही महिला माझ्याबरोबर एवढं चांगलं बोलतात किंवा एवढं मला मेसेज करतात, कॉल करतात, मग ह्यांना कोणी प्रवृत्त केलंय माझं खोटं नाव घ्यायला किंवा पिस्टलाचा धाक दाखवायला? मी CCTV फुटेज देखील काढले आहे. मी 5:45 वाजल्यापासून ते 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत हॉटेल आमरे येथे बसलेलो होतो. मग यांना कोणी सांगितलं प्रवृत्त करायला माझं खोटं नाव घ्यायला? तसंच माझी आई संगीता काकी सतीश खळदे निवडणुकीला उभे होते, त्यावेळेस याच महिलेनी तळेगाव चौकीला अर्ज देखील केला होता की आमदार सुनीलांना शेळके व खळदे कुटुंबियांनी माझा सुपारी देऊन माझ्या मुलीचा हत्येचा कट रचला आहे. आता आमदार सुनीलांना शेळकेंना एवढंच काम आहे का की
की कुठल्या महिलाचा कट रचायचा आणि हे करायचा. त्यांना माहिती नसेल कोण अशी महिला आहे किंवा राती काय करते, आणि आम्हाला देखील माहिती नाही. मी देखील भेटलो नाही तर सुनील अण्णांचा काय प्रश्न येतो या गोष्टीची किंवा या प्रकरणाची. ह्याचा अर्थ आपण काय लावायचा, त्यांच्या मागे कुठल्या अदृश्य शक्ती ते का वारंवार आम्हाला त्रास देतात ते. परत तेच महिलांनी आमच्या विरोधकांना तीच कॉपी दिली, चौकीला जी दिलेली आणि अख्ख्या प्रभागात फिरवायला लावली. त्याचा परिणाम काय झाला, तरी आम्ही बहुमताने विजय झालो. आमचे 2 सीट निवडून आली. जर आम्ही दहशत करत असतो, दादागिरी करत असतो, तर जनतेने आम्हाला न्याय नसतं दिला, जनतेने आम्हाला निवडून नसतं दिलं. एवढं सांगायचं त्यांनी. चेअरमन आहेत आपल्या मंत्रा सोसायटीचे, ते बोलतील. नमस्कार. चालू करा, आवाज काय येतो ना? बोला बोला तुम्ही. डायरेक्ट चालू करा. बोल. नमस्कार. मी मंत्रा सिटी 360चा सारा या इथे 6 विंग आहेत. 6 विंगची एक फेडरेशन आहे. त्या फेडरेशनचा मी चेअरमन आहे. गेले 2.5 वर्षापासून आपली ही फेडरेशन तयार झाली. बिल्डरने हँडओव्हर केल्यानंतर आपण 2023ला आपण ही फेडरेशन स्थापन केली. त्यानंतर आपण फेडरेशन काय आलं की सगळा जो कारभार आहे त्या फेडरेशनवरती कार्यरत काही लोक होते, त्याने आपण करत होतो. सर्व सुरळीत चालू होतं. पण काही दिवसापासून काही विंग आहेत ज्यांच्या आर्थिक अडचणीमुळं सोसायटीचं जे कामकाज आहे जे आहे ते विस्कळीत व्हायला लागलं. त्याबद्दल आपण वारंवार मिटिंग घेत होतो. पण जी काही विंग आहेत त्यांच्याकडं A1 विंग आहे की त्यांच्याकडं वारंवार आपण फेडरेशनच्या ज्या डिमांड आहे, डिमांड कसले जे आपण वापर करतो, ज्या गोष्टींचा वापर करतो की पाणी असो, लाईट जे असेल XYZ, त्या सगळ्या गोष्टींचा जो आपण करतो त्याचा आपण मंथली एक सगळ्या विंगला डिमांड देतो. त्याचं डिमांड जर एका विंगनी जरी नाही दिलं तरी काय होतं की पूर्ण सोसायटी विस्कळीत होते. हे वारंवार झालं. म्हणजे हे आत्ता आपण पहिल्यांदा आलो आहे, हे मीटिंग झाली, पण हे सगळ्या सोसायटीला ह्याचा गेले 1.5-2 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे. त्रास काय आहे की काही विंगकडं पेमेंट नाही. आता पेमेंट नाही आहे हा त्या विंगचा इंटरनल प्रश्न असतो. इंटरनल प्रश्न म्हणजे काय की सोसायटीकडून त्यांच्या विंगनी तो मेंटेनन्स गोळा करून हा फेडरेशनला द्यावा आणि फेडरेशन त्यानंतर चालतं. बऱ्याच वेळा आपण मिटिंग घेऊन की काही विंगला आपण भरपूर वेळा अर्ज दिले, त्यांना नोटीस दिल्या की आपण पेमेंट करावं, पण आमच्याकडं पेमेंट नाही आहे. आम्ही तरीसुद्धा आम्ही काही विंग आहे म्हणजे जे फेज 1, इथं 2 फेज आहेत, फेज 1 आणि फेज 2. ॲक्च्युअल हा फेज 2मधून थोडासा प्रॉब्लेम येत होता की पेमेंटचा खूप प्रॉब्लेम येतो आहे. आमचं फेडरेशन बिल्डरनी जे दिलं फेज 1 आणि फेज 2 याचं एकत्र आम्हाला फेडरेशन करून दिलं. त्यात फेज 1चे जे आहेत त्यांचं पेमेंट वेळेवर येत होतं, पण फेज 2मधून काही अडचणींमुळे पेमेंट येत नव्हतं. बरेच दिवस झालं याच्यावरती आमची चर्चा चालू होती की आता गळ्यापाशी आलं होतं की सगळ्या विंगचं एक म्हणणं होतं की आता आपण काय कोणत्या विंगला सांभाळू शकत नाही. गेले वर्ष झाले आम्ही त्यांच्या प्रॉब्लेममुळं त्यांना आपण ॲडजस्ट करत होतो की आज पेमेंट येईन, उद्या पेमेंट येईन, यावरती आम्ही मिटिंग घेत होतो. ठीक आहे, आम्ही त्याप्रमाणे ॲडजस्ट करत होतो. पण आता काय झालं आहे की पेमेंट मार्च एंडिंग पण आलं होतं आणि बाकी विंगनी पण सांगितले जोपर्यंत सगळ्या विंगचं पेमेंट प्रॉपर येत नाही त्याच्यासाठी आपण काय केलं, एक मिटिंग ठेवली होती येत्या आता 15 तारखेला. त्या मिटिंगमध्ये आपला अजेंडा तोच होता की जे सोसायटीला आता प्रॉब्लेम व्हायला लागले, जे आत्ता आपण सगळे सहन करतो आहे, त्याच्यासाठी आपण मिटिंग घेऊ. सगळ्यांना एक कॉमन आपण काय ॲडिशनल करता येईल त्यासाठी आपलं एक मिटिंग ठरवली होती. पण त्या दिवशी काय आलं की मीटिंग चालू झाली, सगळ्यांनी आमचं हे झालं आणि काही कारणास्तव आता मीटिंग म्हटलं की थोडंसं माहिती आहे सगळ्यांना की सगळ्यांचे प्रश्न बरेच असतात. थोडाशी हे झाली मीटिंग विस्कळीत झाली. त्याच्यानंतर काय आलं की आता ह्याच्यामुळं आम्हाला आता असा त्रास झाला की आता तुम्ही बघू शकता, असं मी सांगत नाही, आमच्या इथं आता पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. MSEBीने आमचं लाईट कट केली आहे, STP वेंडरचे आम्हाला पेमेंट येतात नाही. म्हणजे याच्यामुळं काय होतं की काही विंगमुळं, ज्या एका विंगमुळं त्यांनी आता सांगितलं की फेडरेशन जे आहे ते आम्ही त्यांना पेमेंट द्यायला, आता त्यांनी काल परवा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आम्ही पेमेंट देतो पण ते घेत नाही. पण बऱ्याच वेळा आमच्या सोसायटीचे मीटिंग झाल्या त्यामुळे त्यांनी पेमेंट नाही, असं आमच्याकडे पेमेंट नाही, आमच्याकडे मेंटेनन्स गोळा होत नाही, आम्ही पेमेंट देऊ शकत नाही. यामुळं सोसायटी प्रत्येक वेळा त्यांच्यावरती ॲडजस्ट करत राहिली. पण आता काय झालं आहे की पेमेंट न आल्यामुळं सगळ्या सुविधा बंद पडल्यात.
याच्यावरती आता मला असंच म्हणणं आहे की सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन आता मीटिंग ठेवली होती, पण त्या मीटिंगमध्ये आता जरा सगळ्याचं मॅडमनी त्या थोडंसं वेगळं वातावरण विस्कळीत केलं आणि त्यामुळे मीटिंग सगळी बरखास्त झाली. त्यामुळं आता ठीक आहे, या गोष्टीला आता आम्ही सगळे सोसायटीचे मेंबर इथं आलेले आहेत, सगळ्या विंगचे आहेत, त्याच्यासाठी आमची चर्चा चालू आहे की आता हे सगळं कसं करायचं. आणि त्यांनी सांगितलं की यासाठी ऑडिट चाललं आहे, ऑडिट पण कंप्लीट आहे, ऑडिट रिपोर्ट आहे आम्ही त्यांना सगळ्यांना सबमिट करणार आहे. फक्त या फायनान्शियल इयरचं जे आता आहे हे इयर एंडिंग कंप्लीट झाल्यानंतर आमचं सगळ्यांचं एक मत होतं की आपण गेल्या 2 वर्षाचं जे ऑडिट आहे ते आपण एकत्रित करूया, त्यानंतर आपण सगळं पुढं आपल्याला कोणाचे किती काय असतील पेमेंट येणे जाणे ते आपल्याला ठरवता येईल. हे पेमेंट न येण्यामध्ये तुम्ही त्या महिलेला दोषी ठरवताय? मी महिला ह्या आत्ता आल्यात मॅडम. याचा जो विषय आहे की हां हे एक मिनिट, काय झालंय मॅडम की 13 महिने पहिले त्या इथे राहायला आल्या. त्यानंतर त्यांनी काय करायला सुरुवात केली की फेडरेशनचे पैसे थांबवले. म्हणजे काहीतरी जुलै महिन्यापासून त्यांनी फेडरेशनला एकही रुपये दिला नाही जो त्यांच्या विंगच्या वाटेला आला होता. गेले 8 तो महिने झाले त्यांच्या 8-9 महिने अशी त्यांची काहीतरी थकीत बाकी आहे. तर ते असे थोडेफार सगळ्या विंगचे होते. तर त्या संदर्भातच आपण मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगमध्ये त्या लेट आल्या आणि त्यांच्या सहकार्यांना घेऊन आल्या आणि मध्येच मीटिंग रिप्रेझेंट हा करत होता. तर चिराग कळदे मीटिंग जर चालू झाली त्याच वेळी चेअरमॅन आपल्या बॉडीचे हेड आणि मी तिथं हे मीटिंग फक्त उल्लेखत होतो की कोणाचे काय प्रॉब्लेम्स आहेत ऐकून घेतो. मीटिंग खूप शांतपणे चांगल्या पद्धतीने चालली होती. आम्ही त्याचा तोडगाही काढला होता. तोडगा असा होता की सोसायटीचे थकबाकी आहे, कोणाचे पैसे कधी पळून जाऊ शकत नाही, कारण सोसायटीला जे देणं आहे ते देणंच आहे बॉडीला. आपण आता सगळ्यात मोठं जे आपल्यावरती जो मोठं संकट आलेलं आहे ते म्हणजे की आता लाईट कट होणार आहे, त्याच्यानंतर मग कॉमन ज्या हे आहे फॅसिलिटीज आहेत त्यांना प्रॉब्लेम होणार आहे आणि STP बंद पडणार आहे. तर ह्या 3 गोष्टीचे आम्ही सोल्युशन तिथं काय सांगितलं की आता आपण पैसे भरू, जर एखाद्या विंगनी जास्त पैसे भरले तर त्यांना पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी कमी भरतील. पण आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पैसे भरा नाही तर लाईट कट करणार होते ते दुसऱ्या दिवशी. अशा वातावरणामध्ये त्या मॅडम आल्या, त्यांनी डायरेक्ट तिथे येऊन आवाज वाढवायला सांगितला. तर त्यांच्याच बिल्डिंगचे 1-2 जण, B1 बिल्डिंगचे 1-2 जण, त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला. तिथं मीटिंग अगोदर चांगली होती, तरी मीटिंग चालू असताना चेअरमॅन त्यांना चांगल्या पद्धतीने सांगत होते, प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत होते, पण त्यांना तिथं गोंधळ घालायचा होता. गोंधळ घालायचा म्हणून त्यांनी काय केलं ते त्या माणसाच्या अंगावर जायला लागले. त्या माणसाने त्यांना बोलून नाही दिलं म्हणून हे दोघं पण, एक कोकाटे आणि दुसरे ते सपकाळ बरोबर वाईट शर्ट, हा, तर हे दोघं डायरेक्टली त्यांच्या अंगावर जायला लागले त्या बाकीच्यांचं. तुम्ही बोलू नका म्हणून. तोच मनुष्य जो व्हिडिओ दाखवला होता जे मारत होता कोणाला, तीच तोच मनुष्य, त्या मनुष्यांनी पूर्णपणे तिला सपोर्ट करून तमाशा करायचा, खुर्च्या आपटापटी करायला लागली. लोक घाबरली. ती माणसं डायरेक्ट, आम्ही ज्यावेळी त्या माणसाच्या वाचवायला गेले, मागं माझे भाऊ होते, मी पुढे स्टेज पशी होतो, असंच तिथं सेटअप आहे. तर त्या गोंधळामध्ये त्या माणसांनी खुर्च्या आपटापटी करायला लागल्या आणि ती बाई डायरेक्ट आरडाओरड करत बाहेर जायला लागली. असा सगळा जर धावपळ झाली, आरडाओरड झाली, लोक घाबरले. तर साधी माणसं आहेत, स्ट्रेट माणसं आहेत, शिकली सवरलेली माणसं आहेत, IT अर्धी लोक जॉब करणारी माणसं आहेत. ती लोक घाबरली, ती बाहेर गेली. ह्या वातावरणात त्या बाईने घाई त्या दोघांना गाडीवर बसवलं, तिकडे पाठवलं. कुठं पोलीस स्टेशनला तू जाऊन आणि त्यांना त्यांनी केलेलं आहे. ह्या सर्व प्रकार होत असताना त्या पोलीस स्टेशनला गेल्या. त्यांच्याबरोबर सोसायटीचे मेंबर पण 68 जणांनी लेखी अर्ज केलाय त्या महिलेविरुद्ध की या ही मीटिंगमध्ये जे काही तिने मांडलं, ते पोलीस स्टेशनला मांडलं, ते सगळं खोटं आहे आणि अशी कोणतीही घटना तिथं घडली नाही. हा सगळा 68 लोकांच्या सह्यांचा अर्ज पोलीस स्टेशनमध्ये जमा आहे. काही खोटं बोलते ती बाई. त्या ठिकाणी तुम्ही त्यांना खुर्च्यांनी मारहाण केली होती? खुर्च्यांनी मारहाण करण्यात नाही आली. तिथे गोंधळ उडाल्यावर लोक उठली, खुर्च्यांचा आवाज झाला, धावपळ झाली, कारण की ते एकमेकांच्या अंगावर आलेले होते. 150 लोक होते मॅडम आपलं. 150 लोक. पळापळ झाल्यामुळे काहीचे पायात पाय अडकून पडले आणि त्यांना काही दुखापत झाली असेल. प्रत्येकाला तिथं गोंधळ उडाल्यामुळे हे झालेलं आहे. हेच काका हे जे आहेत ते तेव्हा मुद्दा मांडत होते. माझं नाव सुभाष वळसे, मी B1 सोसायटीमध्ये आहे आणि मी तुम्हाला या गोष्टीचा पूर्ण घटनाक्रम सांगतो की जसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही लेडीज उशीर आली, त्याआधी मीटिंग सुरू झालेली. तेथील एक आमचे पवन कुमार म्हणून एक आमचे सहकारी मित्र, त्यांनी मीटिंग सुरू केली. त्यानंतर डॉक्टर बोलायला लागले होते आणि विषय चालला होता
आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ही जी सभा बोलवली होती फेडरेशन अध्यक्षांनी, ही सभा तातडीची सभा होती आणि तातडीच्या सभेतला जो अजेंडा असतो, अजेंडा यामध्ये फक्त दोनच होते. एक तर फेडरेशनची नवीन फेडरेशनची कमिटी स्थापन करणे आणि आलेल्या आर्थिक संकटावर मार्ग काढणे, हे विषयांवरच तिथे चर्चा होणार होती. आणि त्यासाठी चर्चा सुरू असताना ही महिला मध्येच आली. त्यांचं नाव मला नंतर कळालं की त्या श्रीमती रेखा वाघ म्हणून आहेत. आणि त्या तिथं आल्यानंतर त्यांचा ऍटिट्यूड तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो मी की त्यावेळेस तिथच्या सर्व खुर्च्या भरल्या होत्या आणि काही महिलाही मागे उभ्या होत्या. परंतु त्यांनी काय केलं की खुर्च्या अवेलेबल नाहीयेत का म्हणून पहिला स्टार्ट केला वाद. म्हणजे तुम्ही पाहू शकता की तेव्हा तुमची एंट्री होती त्यावेळेस तुमचा जो असता ना, तुमचं काय इच्छेने आलात तुम्ही हे दिसतं. त्यांनी काय केले, जशी असं व्यासपीठावर जसे चेअर ठेवलेल्या त्यातली एक चेअर ओढली आणि त्याच्यावर त्या बसल्या. आणि त्यांच्याबरोबर जे सकपाळ म्हणून आले होते त्यांना बसा बसा म्हणत होते, त्यांनी दुसऱ्याची चेअर घेतली आणि त्यानंतर एका व्यक्तीने जाऊन बेंच आणून दिला त्या सकपाळांना, ते मागे बसले. त्यानंतर मग तिथं सभेचं डिस्कशन सुरू झालं. आता त्यावेळेस त्यांनी पहिलाच विषय काढला ऑडिटचा. बरोबर तर बोगाळे साहेबांनी त्यांच्याशी ऑलरेडी चर्चा झाली होती आणि त्यांनी यापूर्वी सांगितलं की ऑडिट होणार आहे आणि तुम्हाला ऑडिटचा रिपोर्ट दिला जाईल. आणि महत्वाचा पॉईंट हा आहे की ती व्यक्ती, कारण सभेसाठी एकतर समितीचे पदाधिकारी किंवा समितीचे सदस्य यांना बोलवण्यात आले होते. माझा हा प्रश्न आहे या संपूर्ण सभेला की आजही मी स्वतः संभ्रमात आहे की ती व्यक्ती स्वतः समितीची सभासद आहे की पदाधिकारी आहे. मला वाटतं पत्रकार बंधूंनी याच्यावर थोडीशी प्रकाश टाकावा. त्यानंतर जेव्हा चर्चा सुरू झाली तर त्यांनी सुरुवात केला ऑडिटचा. मी म्हटलं थांबा मॅडम, आज आपण एका गंभीर प्रश्नावर विचार करत आहोत, तुम्ही ऑडिटचं असं विचारू नका. तरीही त्यांनी ऐकलं. मग त्यांना मी सांगितलं आणि तिथे असलेला संपूर्ण, मला वाटतं हॉल पूर्ण कशालाच भरलेला होता. त्या हॉलमधील सर्व व्यक्तींनी मान्य केले की आज सभेमध्ये आपल्याला 2 विषय घ्यायचे. आणि त्यांचा जो ऑडिटचा विषय होता, आज 6 संस्था आहेत तिथे, त्याच्यावर फेडरेशन आहे, त्या सर्व संस्था स्वतंत्र काम करतात. जर तुम्हाला काही प्रश्न असतील त्यांनी पत्राद्वारे त्यांना कळवलं पाहिजे. हे मी त्या मॅडमला सांगितलं की मॅडम तुम्ही पत्राद्वारे त्यांना कळवा. जर उत्तर नाही दिलं तर सहाय्यक निबंधक वगैरे त्याचा जो मार्ग आहे त्याप्रमाणे तुम्ही पुढचे विषय घेऊ शकता. परंतु त्या महिलेच्या ह्या विषयावर बोलण्यावरच त्यांनी जोर दिला. त्यानंतर त्यांनी दुसरा विषय काढला की फेडरेशननी आम्हाला जे थकबाकी दिलेली आम्ही देऊ शकणार नाही, आम्हाला ऑडिट नाही मिळत तोपर्यंत. आता हा विषय असा झाला की जेव्हा तुम्ही पकडला गेलात, कारण साहेबांनी आधीच प्रत्येक संस्थेची किती थकबाकी आहे, इव्हन माझ्या B1 संस्थेची थकबाकी आहे, माझ्याबरोबरच्या माझ्या ज्या महिला समिती सदस्य पदाधिकारी आहेत त्यांनी मान्य केले की आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं देऊ. पण यांनी तसं काही न करता पैसे देणार नाही म्हणले. कारण आपण जर समजा लोकलमध्ये तिकीट नाही म्हणून पकडले गेलं तर आपण हे नाही म्हणायचं की मला तुम्ही चेअर नाही दिली, बसायला जागा नाही म्हणून मी तिकीट काढत नाही. तो प्रकार झाला. फेडरेशन सुविधा देत आहेत, वेळ देत आहेत तोपर्यंत आणि आता तुम्ही पैसे भरत नाहीये. त्यानंतर त्या महिलेनी जोरात बोलायला सुरुवात केली. त्याच वेळेस आता जो प्रकार जो झालेला तो त्याच वेळेस मागे बसलेले सकपाळ जे माझ्या मागे बसले होते ते मला थांबवण्याचा प्रयत्न करत आधी बोलत होते आणि नंतर मी पुढे पाहत होतो आणि कदाचित ते धावून आले वाटतं की मला पकडण्यासाठी, की मला बसवण्यासाठी की त्या महिलेला बोलू द्या. कारण त्या विषयाच्या बाहेर बोलत होत्या म्हणून त्यांना बोलून देणं नाही म्हणून मी सांगितलं आणि संपूर्ण हॉलने टाळ्या वाजवून सांगितलं की तुम्ही खाली बसलं पाहिजे. म्हणजे माझे जो काही विचार होते त्याला त्यांनी दुजोरा दिला. त्यानंतर हे सकपाळ मागून कदाचित आले मला पकडण्यासाठी, थांबवण्यासाठी काहीतरी. तर बहुतेक ते स्वतः बेंचवरून पडले की खुर्चीला अडकवून पडले माहित नाही आणि खुर्च्या इकडे तिकडं विस्तृत झाल्या. आणि त्या दरम्यान मध्ये मला वाटतं काही खळदे बंधू पण होते, त्यांनी खुर्च्या वगैरे सावरण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या याच्यामध्ये त्या महिलेने शिवेगाळ काय जोर बोलून तिने बाहेर काढलं आणि ते दोघे जे त्यांच्यावर आले होते कोकाटे आणि ते बाहेर गेले. हा असा संपूर्ण घटनाक्रम झाला. आणि त्यामध्ये याच्यामध्ये कुणीही आता जर त्याच्यामध्ये मी ते पाहिलं त्या दिवशीचा जो पत्रकार बंधूला सांगतो की ज्यांनी कोणी न्यूज दिली, न्यूज चॅनलचं मला नाव आठवत नाही, पण त्यांनी तो फोटो दिलेला आहे. त्याच्यामध्ये तो फोटो अक्षरशः कुठून तरी त्यांनी क्रॉप करून मंत्रातला नाहीये, फोटो तिथला नाहीच आहे. आणि या जी तक्रार पाहिली त्याच्यावर किंवा तिथे न्यूज पाहिली त्याच्यामध्ये मला वाटतं रॉड वगैरे म्हटलं होतं. अहो सभेला आले होते तिथं, कुणाकडे पेंडिंग होता, रॉड घेऊन याचा प्रश्न कुठे? 150 लोकांचा त्यामुळं मला म्हणजे विनंती आहे पत्रकार बंधूंना आणि जो काही हा प्रकार झालाय त्यातून ही गोष्ट सावरण्यात यावी. आणि आमचे जे इथे आज 695 तुम्हाला सांगतो 695 कुटुंब त्रस्त आहेत पिण्याच्या पाण्यासाठी जस्ट एका संस्थेतर्फे सहकार्य न केल्यामुळे. आणि ही संस्थेला A1 संस्थेला जबाबदार धरत नाही. संस्थेमध्ये ही एकच व्यक्ती श्रीमती रेखा वाघ यांच्यामुळं तिथून ते सहकार्य करू शकत नाही. तिथले भरपूर जे रहिवासी आहेत, पदाधिकारी आहेत, ते आज माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात. कारण मी आत्ताच त्यांच्या समोर आलेलो आहे. आता त्यांचे कॉन्टॅक्ट करतात की साहेब आम्हाला करायचं सहकार्य म्हणून हे होत नाही.
त्यामुळे आपण या विषयावर गंभीरता लक्ष घेऊन 695 कुटुंब गुणिले 2 जरी पकडले तरी जवळजवळ आज 700 ते 1400 1400 व्यक्तींचा इथं पाण्याचा प्रश्न त्या लेडीज म्हणून उद्भवलेला आहे. तरी आपण यावर जरूर गंभीरपणे विचार करावा आणि काहीतरी यातून निर्णय द्यावा. धन्यवाद. सर, आपण ज्याप्रमाणे बाकी सीसीटीव्ही दाखवले तर त्या दिवशी तर तुमचं सीसीटीव्ही अजून चांगलं नाही, त्याचं कारण सांगतो मॅडम. सीसीटीव्हीचा विषय असा होता की पैसे न भरल्यामुळे सगळ्या सुविधा बंद पडत चालल्या. हे गेल्या 2 वर्षापासून आहे. याची आहे ना, CCTV काढलं याची पण आमची मीटिंग, आमची फेडरेशनची याच्यावरती वारंवार मीटिंग झाली. आमचं फक्त कॅमेराच नाही तर आमचं स्विमिंग पूल असो, गार्डन असो, असं STP प्लांट असो, याचे बऱ्याच दिवसापासून हा प्रॉब्लेम येतो आहे. आणि याची आमच्या सर्व ABCD विंग जे आहेत या सगळ्या विंगला याची माहिती पहिल्यापासून आहे की आता आपल्या इथं याच्यासाठी पैसे नाही. ॲक्च्युअली जे आपल्याला ज्या गरजा आहेत त्याचे पैसे भरण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही, तर आपण ॲडिशनल जे आता खर्च ते आम्ही सध्या पुरते थांबवलेले. ही गरज आहे, पण आम्ही क्लब हाऊसचा वापरसुद्धा आता त्यामुळं फक्त काही मीटिंग असेल किंवा काय असेल आम्ही सगळ्या व्यवस्था बंद केल्या होत्या टेम्पररी. कारण आत्ता आमचं प्लॅनिंग काय होतं, जोपर्यंत या मीटिंगनंतर आपल्याला एक चांगलं सोल्युशन काढायचं होतं आणि या सुविधा सगळ्या चालू करायच्या होत्या. त्यामुळे कॅमेरा असो, गार्डन असो किंवा आमचं स्विमिंग पूल हे ॲडिशनल ज्याच्या आत्ता गरजा नाही आहेत आम्ही टेम्पररी त्याच्यावरती सगळं आम्ही बंद ठेवलं होतं. आणि याची पुरेपूर माहिती सगळ्या ABCD विंगच्या सर्व चेअरमन सेक्रेटरींना पहिल्यापासून माहिती होतं. असं हे काय की आत्ता मीटिंग झाली आहे आणि आत्ता कॅमेरा बंद आहे असं नाही आहे. हे याच्या आधी भरपूर दिवसापासून आणि याचा आमच्याकडे लिखित पूर्ण अजेंडा हे आहे की आम्ही याच्या आधी मीटिंग घेतल्या त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळं मेन्शन केलेलं आहे. बरं, आता तुमचं जे म्हणणं आहे की कुठली तरी अदृश्य शक्ती आहे जी तिला फंडिंग करते किंवा हे सगळं करण्यास प्रवृत्त करते त्या तर या संदर्भात आता खळदे कुटुंबियांकडनं काय स्टँड घेणार आहात तुम्ही? आमची तुम्हालाच रिक्वेस्ट आहे पत्रकार बांधवांना आणि आपल्या पोलीस स्टेशनला की तुम्हीच ह्या अदृश्य शक्तीचा तपास लावा की हे असं का होतंय. भले ते इलेक्शन असू, भले सोसायटीचा विषय असू, भले कोणत्या वाढचा विषय किंवा आमच्या प्रॉपर्टीवरती तमाशा घालण्यात असू, हे कोणत्या वृत्तीने माणसं का करतात ह्याचा तपास तुम्ही लावा. त्या अदृश्य शक्तीचं नाव तुम्हीच शोधून आणा आमच्यासाठी. आमची आता- टीम पण आहे. तिला फ्लॅट आता माझं तरी ऑपरेशन झाले, मी मिटिंगला गेलो होतो तरी माझं त्यांनी नाव घातले. मी फोन आला म्हणून बाहेर आलो तरी त्यांनी मग म्हणून नाव घातले त्यांनी. बरं होतं. नमस्कार, मी सौरभ कळते. श्रीमती रेखा वाघ यांनी माझंही नाव त्यात टाकलं की मी मारहाण केली, मी दमदाटी करतो. माझ्याकडे आहे ना त्यांचे पुरावे आहेत. मी त्यांना ओळखत देखील नव्हतो. त्यांनी मला मेसेज केला होता की पहिली हे जे त्यांच्या आधीची जी कमिटी होती त्यासाठी मला मेसेज केला की दादा आपल्याला ही कमिटी बाहेर काढायची आहे. आम्ही त्यात लक्ष घालत नव्हतो. त्यांनी वारंवार आम्हाला मेसेज केले त्यात की ही कमिटी बरखास्त करायची. आता ही कमिटी बरखास्त कशाला करायची हे आम्हाला तेव्हा काही लक्षात आलं नाही. पण एवढा हा पुरावा आहे. हेमंत सपकाळ यांनी सरळ मेसेज टाकले की दर महिना 3,000 रुपये कमिटीला भेटले पाहिजे का, कमिटीत काम करणाऱ्यांना. कोणती संस्था आहे की ते कमिटी काम करणाऱ्यांना पैसे देतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर तिथं त्यांनी मला सांगितलं होतं की केबलचा आमच्या इथं प्रॉब्लेम आहे वायरिंगचा, तो सॉल्व्ह करून द्या. त्वरित मी करून दिला. त्याच्यावर त्यांचा मेसेज आहे, दादा तुम्ही दोघे भाऊ फार वेगळे आहात, संकेत भैया आणि तुम्ही. त्याच्यानंतर त्या मला टर्फ, माझं तिथं क्रिकेटचं टर्फ आहे, तिथं वारंवार येऊन त्रास देतात. तरी देखील मी त्यांना सहकार्य केलं. 8 मार्चला महिला दिन होता, त्यांचा तिथं सोसायटीत कार्यक्रम होता. त्यांनी मला विनंती केली की तुमच्या टर्फच्या लाईट चालू ठेवा, आमचा कार्यक्रम आहे तर आम्हाला प्रकाश येईल. मी तिथं लाईट चालू ठेवल्या. त्यानंतर त्यांनी 11 वाजता त्या लाईट जाऊन बंद केल्या. त्यानंतर मेसेज केला तुमच्या सहकार्याबद्दल थँक्यू. आणि अजून एक माहिती रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं. नाही त्यांनी मुद्दाम लावत नाही. तुम्ही जसे बोलले ते मुद्दाच लावत नाही. आता तुम्हीच सांगा, या महिला असं बोलतात की मी त्यांनी स्वतः मला त्रास दिलाय तरी मी त्यांना कधी कोणत्या आवाजात बोललो नाही किंवा काय नाही. मग आता ह्याच्याबद्दल काय की नक्की त्यांचं हेतू काय आहे की नक्की काय करायचं आहे. त्यांना कोण आर्थिक मदत करते का, कोण त्यांना मुद्दामून आमचं बदनामी करायचं सांगतंय का.
या सर्व गोष्टीचा तपास व्हावा ही आमची खळदे कुटुंबाची आणि सोसायटीतील सर्व लोकांची मागणी आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या समस्या आहेत, मग तुम्ही पोलीस प्रशासनाला या संदर्भात वेळोवेळी आम्ही अर्ज केलेले आहेत त्या महिलांविरुद्ध आणि त्यांच्या त्रासाविरुद्ध. ह्याची दखल पोलिसांनी देखील घेतली. त्यांनी पण त्यांना बोलवून घेतलं, त्यांच्यावर चॅप्टर केला. तर तिथे चॅप्टरला गेल्यानंतर ACP ऑफिसला गेल्यानंतर त्या म्हणल्या की माझ्या विरुद्ध अर्ज केला होता. तर त्या म्हणतात तिथे जाऊन की हा विराज खळदे नाहीच आहे, असे तिथं उलटे फिरतात. मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा ना आम्ही, तुम्ही आम्हाला त्रास द्यायचा आहे म्हणजे ह्याच्यातून एकच आहे की मुद्दामून काहीतरी त्रास काढायचा, खोड्या करायच्या, हेच त्यांचा उद्देश आहे. आणि ह्यांना कोणीतरी ते आमच्या विरुद्ध भडकवते आणि त्यांना सहकार्य ह्याचा 100% आहे कोणाचं तरी. 18 तारखेला मी अर्ज पण केला होता. विरुद्ध त्याच्यानंतर मग DDR ऑफिस विरुद्ध सर्वांविरुद्ध ती म्हणते की हे सगळे मला सहकार्य करत नाही. उलट ती तिकडे जाऊन त्यांना उलट पालट बोलतीये, त्यांना लोक त्या अपशब्दांनी त्यांना पण उल्लेख केले. एका बाजूने इकडे दाखवते की हे चांगले आहेत तो वाईट आहेत, तिकडे दाखवते ते चांगले आहेत हे वाईट आहेत. मला एक जण त्यांच्याशी कोऑपरेट करताना दिसत आहे, पूर्ण सोसायटी एका दिशेत आहे. अॅट्रॉसिटीची केस त्यांच्या मागे पेंडिंग आहे. आता आमची एवढीच फक्त मागणी आहे की आतापर्यंत जसं पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि ते न्याय करतात त्यांनी याची अख्खी पूर्ण तपासणी करावी, खोलपर्यंत तपासणी करावा आणि ज्यांची काही चुकी असतात त्यांना हे करावं. मी प्रमिला सोमनाथ जाधव. आधी तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मी काही दिवसांपासून आहे ना मानसिक तणावात आहे. माझी 2 मुलं आहेत, साई आणि ओम. एक 20 वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे. मी आत्ता या कमिटीवरती आम्ही महिला आलो आहोत. काही कारणास्तव जसं गोपाळे सरांनी सांगितलं पाण्याचा प्रॉब्लेम, म्हणजे गार्डनचा प्रॉब्लेम, सोसायटीमध्ये खूप घाण जाळ्या लागणं. तर आम्ही घर कुठल्या उद्देशाने घेतलं आहे की आम्हाला एक चांगल्या सोसायटीमध्ये राहायचं आहे, आमच्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून. तर काही 2 वर्षांपासून आमच्या जुन्या कमिटीचे काही असेल प्रॉब्लेम, त्याकरता ती सोसायटी खूप हे झाली, खराब झाली. मग आम्ही महिलांनी विचार केला, शुभांगी गावंडे, सीमा माणिक शिंगाडे, मी प्रमिला जाधव, अजून आमच्या बऱ्याच 12-13 महिला. आम्ही म्हटलं ताई आपण उभे राहूया आणि आपण जर घर सांभाळू शकतो तर सोसायटी का नाही सांभाळू शकत. म्हटलं महिला कुठल्याही स्तरावर मागे नाही आहेत, जर तुम्ही पुढाकार घेतला तर मी उभी राहील. मी माझा जॉब आणि मुलं पाहून आम्ही कमिटीवर उभं राहिलो. कमिटीवर उभं राहिल्यावरती लोकांची अपेक्षा काय होते, तुम्ही एक तुम्हाला उभं केलं की तुम्ही पूर्ण सोसायटीच्या अध्यक्ष आहात, तर लोक तुमच्याकडे तक्रार घेऊन येतात. तर माझ्याकडे काही सदर महिला तक्रार घेऊन आल्या की ताई माझाही मुलगा त्याने माझाही मुलगा मला येऊन सांगतो मम्मी मला ना शिव्या दिल्या जातात गार्डनमध्ये, मला घुसून दिल्या जात नाही. म्हटलं बाळा तू काहीतरी केलं असेल म्हणून तुला कुणी मोठा माणूस तुला उगाच तो ओरडणार नाही. म्हणे मम्मी ओरडत नाही, खूपच म्हणजे मी ते शब्द उच्चार नाही शकत, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे सोड, 8 दिवस 10 दिवस अक्षरशः त्यांनी माझ्या जातीवर आले. महारमान म्हणजे आम्ही जाधव आहोत, बोलतो आमच्या जातीवाद केला आमच्याशी. तर मी काय केलं की सदर महिलेला खाली बोलवले, ज्या दुसऱ्या महिला होत्या, की म्हटलं मॅडम तुम्ही खाली या, तुम्ही मुलांना असे शब्द उच्चारताय का उच्चारताय, रिझन सांगा आम्हाला. तुम्ही जर बोलताय काहीतरी मुलांनी पण केलं असावं. नाही आम्ही येणार नाही, फोन करा, मी रेखा बागला घेऊन येईल 10 वाजता मग येईल. म्हटलं मॅडम मी त्या मॅडमची वाट बघायला मोकळी नाही, मला पण घरात स्वयंपाक पाणी करायचं आहे. आम्ही जवळजवळ 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत होतो आणि रेखा बागचा सतत मला कॉल, माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग्स पण आहेत, तुम्ही थांबा तुम्ही जाऊ नका. म्हटलं नाही मी जाणार, मी त्या व्यक्तीला विचारणार. म्हणून मी त्यांच्या विंगमध्ये आतमध्ये गेली, मी दार वाजवलं, अक्षरशः मी जोरात वाजवलं. मी हे पोलीस स्टेशनमध्ये पण ॲग्री केलं पण त्या बाहेर आल्या नाही. आणि आम्ही खाली आलो वैतागून. खाली आल्यावर रेखाबाग पोलीस घेऊन आल्या. एक सावळे म्हणून सर आहेत, त्यांनी सांगितलं की मॅडम तुमच्या ना सोसायटीचं ना घर फुलापेक्षा पण खूप घाणेरडी परिस्थिती आहे, तुम्ही उद्या थोरा साहेब येणार आहे, तुम्ही उद्या या. तर म्हटलं सर मुलांचे जाऊ द्या, सोडून द्या. आम्ही 11 वाजता ते कंप्लीट करून वरती आलो. 10 मिनिटच मी फक्त पाणी घेऊन बसले असेल की मला सिद्धीबागचा कॉल, त्या महिलेच्या मुलीचा, की या तुम्ही. म्हटलं मला खाली यायचं नाही, त्यांचा हेतू वेगळा होता, ते नंतर कळालं मला. म्हटलं मला यायचं नाही, सोडून ते मुलांचं आहे. फक्त लक्षात आली की पुन्हा असे काही प्रकार घडायला नको सोसायटीला लोक नावं ठेवता येऊन, तसं नाही व्हायला पाहिजे. माझं बोलणं पण रेकॉर्ड आहे. तर मी त्या संदर्भात त्यांच्याशी एकदम व्यवस्थित बोलले. मला त्याच्यानंतर रात्री 1:30 वाजता त्या पोलीस चौकीला गेल्या
आणि माझ्याकडे त्या सर्व महिला आहेत आणि ती स्वतः महिला आहे जी मी कंप्लेंट केली आहे की माझा नवरा जेणेकरून आम्ही त्या वेळेला सोसायटीत नव्हतो. माझा नवरा माझा 20 वर्षाचा मुलगा माझा 15 वर्षाच्या मुलावर त्यांनी आरोप टाकला की त्यांच्या 3 वर्षाच्या आणि 2 वर्षाच्या मुलीला जीवाला धोका आहे. पोलिसांसमोर खोटी NC दाखल केली. माझ्याकडे त्याची पोच पण आहे. मला ते सर म्हणे मॅडम हे खोटं बोलता तुम्ही कंप्लेंट द्या. म्हणलं नाही सर, त्यांचं फॅमिली आहे आणि हे नको आहे आपल्याला, हे इथंच मिटवा. सचिन चव्हाण पोलीस आहेत तिथे, त्या सरांशी मी बोलले तर ते सर म्हटले मॅडम ठीक आहे जा मग तुम्ही. आम्ही रात्री 2:30 वाजता घरी आलो, मुलं उठून घेऊन गेलो आम्ही. मग त्या मुलांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांना खरी गोष्ट खरं कारण काय ते कळालं. त्यानंतर त्यांनी मला खाली येऊन अक्षरशः या भाषेत सांगितलं की मी तुझ्या मुलांचं तुझ्या नवऱ्याचं जीवन बदस्त करेन. म्हटलं तुला एकच मुलगी आहे, मुलगा नाही ना, त्या आईला विचार ज्याला 2 मुले आणि ज्यांच्यावर अशा खोट्या केसेस टाकतात त्यांच्यावर काय हे होत असेल, तुला सोडणार नाही. म्हणलं मला तुला काय पकडायचंय ते पकड. मी तेव्हा पण काही बोलली नाही. मी त्याच्यानंतर मला सतत इरिटेटिंग कॉल, मी ब्लॉक केलेत कॉल, कधी ब्लॉक केलेत काय सगळं माझ्या फोनमध्ये आहे. मी वैतागून ब्लॉक केले. शिवाय त्यांनी त्रास कसा दिला की आमच्या क्लब हाऊस रेंटने जातो तर तिथे पैठणीचा खेळ, आय थिंक महिलांचा खेळ आहे, तर त्यासाठी ह्या लोकांनी क्लब हाऊस दिला होता. आणि नेमकी त्याच दिवशी आमची फेडरेशनची मीटिंग होती की कुणाची थकबाकी आहे कारण की लाईट कापायला लोक आले, तुम्ही थोडे थोडे तरी द्या की आपल्याला सुविधा चालू ठेवता येतील. म्हटलं सर ठीक आहे. मग ह्या महिन्यानी काय काम केलं, कॅमेऱ्यात त्याची नोंद पण आहे की जेव्हा सगळ्या महिला पैठणी घालून चालल्या त्यावेळेस हिने पोळ उठवतो आणि पोळ उठवत असताना मला मेसेज टाकते की आम्ही कोकाटेलच्या थ्रू की मॅडम आम्ही आहे ना मोड उठवतोय. म्हटलं सर माझ्याकडे ते तुम्ही पाहू शकता, मी माझा फोन तुमच्या हातात देते. म्हटलं सर हे आत्ता नसतं सांगायचं, 1 दिवस आधी सांगायचं. आणि आज तुम्हाला माहिती आहे क्लब हाऊस आपण रेंटने दिलाय, 4 दिवस आधी तुम्हाला माहिती दिली. मग तुम्ही आजच्या दिवस हे काम कसं करू शकता. जवळजवळ 1,500-2 हजार माशा खाली पडल्या होत्या. जर कुणाला चावल्या असत्या तर त्याचा जबाबदार कोण ह्या प्रकरण. सेकंड थिंग, एक 20 इयर्सचा म्हणजे 20 वर्षाचा मुलगा आहे, रेंटने राहतो 212 B-मध्ये. तो मुलगा शिकतो ज्याचा चपलांनी मारलेला आहे. लिटरली ती मुलगी, त्या मुलीचा पण व्हिडिओ दाखवा, ती मुलगी रात्री 1:30-2 वाजता मुलांच्या घरांमध्ये घुसते, त्यांचे कपडे फाडते. ती मुलं आम्ही पुरुष आहोत म्हणून देत आहे, ह्याचा माझ्याकडे पुरावा पण आहे. आज ती मुलं यायला तयार नाही आहेत का तर म्हणे मॅडम मेरा पूरा लाइफ स्पॉइल हो जाएगा अगर मैं वहाँ पे आऊँ, मेरा चेहरा दिखा दो. तर मी त्याला म्हटलं एवढं पण प्रॉमिस केलं की आपण पत्रकार बंधू भगिनींना सांगूया की त्याचा फेस ब्लर करा, पण त्यांना सांगणं गरजेचं आहे. अति होत चाललं. अक्षरशः त्याला बाहेर काढला व्हिडिओमध्ये, तुझ्या शर्टाने भर. आणि कचरा म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. एक बॅग त्याने फक्त ब्लिंकिटची वगैरे कागदाची बॅग ती लिहून ठेवली. ह्या लोकांनी डस्टबिनमधला कचरा बाहेर काढून पांगवलाय तिघांनी, हेमंत सपकाळ, कोकाटे, रेखा वाघ, सिद्धी वाघ. मला ॲक्शन घेतली, कचरा टाकला, मला त्याच्याशी काही वाईट नव्हतं की बाबा त्यांनी चूक केली. पण तुम्हाला हा अधिकार कोणी दिला. तुम्ही एक 20 वर्षाच्या नाबालिक मुलाला स्वतःच्या मुलीला पाठवता त्याच्या घरात आणि त्याचे कपडे फाडायला होता आणि त्याला 3-4 बाहेर ओढून आणता आणि व्यक्ती सोडवायला होते. ते पण व्हिडिओमध्ये कैद आहे. मी म्हटलं मॅडम मारू नका, तो फाईन भरायला तयार आहे, त्यांनी मारू नका, चपलानी मारणार मी. मंत्रालयाची धमकी, रेकॉर्डिंग आहे व्हिडिओमध्ये, आमदारांची धमकी, ते अजितदादांची पण धमकी. त्या दिवशी तर थोरात साहेबांसमोर म्हणे मी अजितदादाकडे जाऊ शकते, तर ते हसून म्हणाले मग आता जाताय का. हो मी जाऊ शकते. त्यांना ते ब्लँक झालं की मी काय बोलते की ते आता वास्तव्यात नाही. पुन्हा त्यानंतर कमिशनरची धमकी, महिला आयोग, त्या तृप्ती देसाई मॅडम, मी पहिल्यांदा त्यांचं नाव ऐकलं सिरियसली, मला माहिती नाही. मी त्यांना म्हटलं मॅडम मला ना मानसिक त्रास होतो, माझं पूर्ण जीवन, माझं अख्खं घर माझ्या एकटीच्या जीवन चालतं, माझ्या मागे 4-5 लोक आहेत, माझी 2 मुलं, शिक्षण आहे, नवरा आहे, मला जमणार नाही आहे सारखं तुम्ही वाद नका करू. त्यावेळेला सुद्धा आम्ही त्यांना मारताना वाचवलं. मग अजून काय करायचं. सदर एक जोडपं होतं, त्यांचं एन्जिओग्राफी झाली. त्या सोसायटीच्या महिलांनी त्यांना नवऱ्याला येऊन एन्जिओग्राफीवाल्यांना हे तुम्ही 12 तास सांगत असतात जे काही खळदे कुटुंब नाही, यांच्यावरती जे आरोप आहेत हे सरासर खोटारडे आहेत.
मी जर तुम्हाला सांगते माझ्या मुलांवर जर त्या बाईने अशी चुकीची केस नोंदवली आहे तर हे तर मोठे आहेत ना. आणि तर तुम्ही सोसायटीचे पदाधिकारी म्हणून तुमच्याकडे काही AR करून सहाय्यक निबंधक थ्रू काही तुमची केस तिकडे आहे का, की त्यांना या सोसायटीला सर्वांना त्रासदायक होत असल्यामुळे त्यांनी तुम्ही काय त्यांचा फ्लॅट परत घेऊन किंवा त्यांचा विकत घेऊन त्यांना बाहेर काढायचं असं काही एक मिनिट सर, मी गेली होती सहाय्यक निबंधकाकडे वडगावला. त्यांनी अक्षरशः सांगते मला पोस्ट दिलेली आहे, पण त्यांनी ती पोस्ट स्वीकारली नाही. म्हणजे मॅडम आम्ही ॲक्शन नाही घेऊ शकत, तुम्ही लँड ओनर प्लस बिल्डरशी संपर्क साधा. आणि हेच मला कन्हैया थोरात साहेबांनी सांगितले. लँड ओनर म्हणून तुमची काय भूमिका आहे त्याच्यात? आम्ही त्यासाठीच ती मीटिंग घेतली. आम्ही ती मीटिंग बोलवली जी होती ते हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठीच, आणि त्या महिलेचा जो त्रास सगळ्यांना होतोय. आता तुम्ही तर सगळ्यांकडून त्यांच्या तक्रारी काय काय त्यांच्यावर प्रसंग ओढवले हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर ह्याच्या विरुद्धच आम्ही तिथं मीटिंग बोलवली की आता काहीतरी करायला लागणार आहे. ते पैसे पण देत नाही आहेत, आणि पैसे देत नसतील तर आपली पाण्याचा प्रश्न जो मूलभूत गरज आहे, पाणी जर थांबणार असेल तर तिथं सगळंच थांबतं माणसाचं आयुष्य. ही गंभीर गोष्ट आहे, या बाबतीतच चर्चा चालू होती. तर त्यांना पैसे द्यायचे नाही आहेत म्हणून त्या तिथं आल्या आणि गोंधळ घातला आणि मीटिंग बरखास्त केली त्यांनी. न्यायालयात काही- आणि आता आमच्या विरुद्ध जसे तिने FIR केली तर आमची पण मागणी आहे तिच्या विरुद्ध एवढे अर्ज असताना तिच्यावर पण गंभीर गुन्हे दाखल करावे आणि तिच्यावर कडक कारवाई करावी, ही पोलीस प्रशासनाला आमची मागणी आहे सर्वांची. पंधराशेच्या वतीनं तुम्ही न्यायालयात दाखल घेणार आहे का? 100% आम्ही तिच्यावर मानहानीचा दाखला आम्ही दावा दाखल करणार आहे, त्यात काही हे नाही. ओके सर. थँक्यू.